आहे एबीएन मीडिया नेटवर्क। आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज, सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी। नमस्कार, मी दीपाली पवार। युवा मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडी। युवा मराठा महासंघाचे तारावाद वन विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात। भिलवाड मांगीतुंगी गावातील आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून तारावाद वन विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली। या उपोषणात लहान मुलांसह बाळांसह ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध, ग्रामस्थ तसेच महिला वर्ग बहुसंख्येने आमरण उपोषण आंदोलनात सहभागी झालेले आहेत। आदिवासी समाज बांधवांच्या मागण्यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण आंदोलनावर युवा मराठा महासंघाचे राजेंद्र पाटील राऊत, वामन शिंदे, प्रवीण भिल, किशोर अंकुशे, श्यामा माळी, एकनाथ पवार, मंगेश सोनवणे, जितेंद्र सोनवणे, प्रदीप मोरे, नेत्राबाई माळी, अक्काबाई साने, सुशीला सोनवणे आदींसह बहुसंख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत। युवा मराठा न्यूजसाठी प्रवीण क्षीरसागर सोबत वामन शिंदे, तारावाद। आज आपण वन विभाग कार्यालयासमोर रस्त्यावर उतरलो। आपल्या भिलवाड गावातील समाज बांधवांवर गेल्या वर्षानुवर्षापासून जो अन्याय होत आलेला आहे त्याला कुठेतरी वाचा फोडावी आणि आदिवासी समाज बांधवांचा हक्क जो आहे तो हक्क मिळविण्यासाठी आज आपल्याला लेकराबाळांसह, महिला वर्गासह, वयोवृद्ध पुरुषांसह रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत आहे। ही एक शोकांतिका आहे। वास्तविक अधिकाऱ्यांनी आपल्याला रस्त्यावर बसूच द्यायला नको होतं, त्या आतच आपले प्रश्न सोडवायला पाहिजे होते। परंतु दुर्दैवाची बाब अशी की मरगळलेले निगरगठ्ठ प्रशासनातले अधिकारी आज आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली तरी आपल्या कार्यालयात हजर नाहीत। म्हणजे आदिवासी समाज बांधवांचा हक्क आणि न्याय देण्यासाठी वारंवार टाळाटाळ करणे आणि अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी करणे हे लक्षण रस्त्यावर उतरविण्यास आज आपल्याला भाग पाडलेला आहे। मात्र युवा मराठा महासंघ आपल्या भिलवाडवासियांच्या समाज बांधवांच्या सोबत आहे। मी यापूर्वीही बोललो, हक्क मिळेपर्यंत, न्याय होईपर्यंत युवा मराठा महासंघ तुमच्या सोबत राहून सातत्याने पाठपुरावा करणार आहे आणि त्यासाठी युवा मराठा महासंघाची शक्ती भिलवाड ग्रामस्थांच्या, भिलवाड गावातील समाज बांधवांच्या उपस्थितीतून आज दिसून आलेली आहे। प्रशासनातल्या निगरगठ्ठ अधिकाऱ्यांना माझं खुलं आव्हान आहे की त्यांनी आज फक्त आपल्या कार्यालयाच्या बाहेर येऊन बघावं की नागरिकांचा जो उद्रेक, नागरिकांचा जो संताप झालेला आहे तो आपल्याला या उपोषणाद्वारे बघावयास मिळेलच। मी स्वतः आजच्या क्षणापासून वामनदादा शिंदे यांच्या समवेत आमरण उपोषणास बसलेलो आहे। माझ्यासोबत भिलवाड गावातील समाज बांधव श्यामदादा माळी, एकनाथ पवार, त्याशिवाय मंगेश सोनवणे, त्याशिवाय गावातील बहुसंख्य सहकारी आज येथे रस्त्यावर आलेले आहेत आणि न्याय झाल्याशिवाय तरी आम्ही तिची हाट करणार नाहीत। एवढेच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय शिवराय, जय एकलव्य, जय आदिवासी। आज ताहाराबाद येथे वन खात्याच्या समोर आमरण उपोषण भिलवाड मंडळी तसेच आमचे युवा मराठा महासंघ, आमचे संपादक राऊत साहेब, भिलवाड मंडळी तसेच मी प्रतिनिधी वामन शिंदे, नामपूर, आम्ही सर्व काही इथं आदिवासींसाठी हक्क आणि न्यायासाठी आम्ही इथे बसलेलो आहे। जोपर्यंत हक्क आणि आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। आमच्या मागण्या आहेत,
ज्या वेळेपासून वन समिती स्थापन झाली त्यावेळेपासून बँकेच्या व्यवहाराची स्टेटमेंट, अनुदान, खर्च माहिती पाहिजे. माजी वन समिती अध्यक्ष पंडित ठाकरे यांची सखोल चौकशी व यांच्यावर कारवाई व्हावी. झालेला खर्च व केलेले कामाचे अकाउंटची 32 नंबर झेरॉक्स खर्चिक पावती आम्हाला पाहिजे. गॅस कनेक्शन, आदिवासी बांधवांना जे गॅस कनेक्शन भेटले आहे, किती अनुदान वाटप झालेले आहे ते बँक स्टेटमेंट संपूर्ण आजपर्यंत पाहिजे. नाक्याची झालेली वसुली किती, म्हणजे आज जवळजवळ 8 वर्षापासून त्याच्या मागे ज्या नाक्याची जी वसुली केलेली आहे ती वसुलीचा पूर्ण हिशोब वन समितीने दिलेला पाहिजे. एकूण किती क्षेत्र वाटप झालेले आहे, मंजुरीचे पत्र, तसेच त्यांनी जमीन घेऊन दिलेले पत्र, रस्ता मंजुरीचे पत्र, झालेला खर्च, रस्ता वर्ग कोणत्या वर्षी झाला केला त्याचा आदेश, आज ट्रस्टच्या ताब्यात असलेले वन क्षेत्र किती आहे याची माहिती, जास्ती वन क्षेत्र आहे त्याबाबतचे लेखी खुलासा आम्हाला पाहिजे. वस्ती जाण्यासाठी जो रस्ता आहे, म्हणजे वरती जाण्यासाठी जो रस्ता आहे तात्पुरता होता, यांनी कायमस्वरूपी कसा काय केला याचाही आम्हाला चौकशी किंवा आम्हाला पत्र दाखवावे. कारण आज भिलवाड मंडळीवर इतका अन्याय अत्याचार झालेला आहे, त्यामागे कारण काय? त्यांच्या जमिनी असून त्यांना कसू देत नाही, त्यांना कंपाऊंड करून घेतलेलं आहे त्या जमिनीला. याच्या मागे आहे तरी कोण? केव्हा जागे होणार? आणि आज त्याला वाचा फोडण्यासाठी येथे जमलेले सगळे आपण पाहू शकतात भिलवाड मंडळी आणि महिला भगिनी आलेले आहेत. त्याच्याकरिता आज अमर उपोषण केलेलं आहे. जोपर्यंत न्याय भेटत नाही याच्या मागे जो बी असेल त्याची चौकशी व्हावी आमच्या संघटनेमार्फत, भिलवाड मंडळी मार्फत. जय शिवराय, जय आदिवासी, जय गाडगे महाराज.